नमस्कार. मी अनुपमा देसाई जवळगी. मी एक जॅक कॅनफिल्ड सर्टिफाईड ट्रेनर आहे, मॅनिफेस्टेशन आणि सक्सेस कोच आहे. गेल्या काही वर्षात 1.5 लाखाहून अधिक सबस्क्रायबर्सशी जोडले जाण्याचं सौभाग्य मला मिळालेलं आहे माझ्या अनयूयू या यूट्यूब चॅनलमुळे. आणि माझ्या या अनयूयू परिवाराने देखील 1 कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज देऊन मला प्रोत्साहन दिलेलं आहे, मला सपोर्ट केलेला आहे. चॅनलवर बऱ्याच वेळेला मला विचारलं जातं की मी सकारात्मक माइंडसेट ठेवण्यासाठी काय करते, मानसिकता माझी सकारात्मक कशी करते. आणि पर्सनली पण जेव्हा लोक मला भेटतात तेव्हा विचारतात. लोक म्हणतात की तुमचा व्हिडिओ बघून देखील खूप पॉझिटिव्ह वाटतं. तर आज मी या सगळ्याचं गुपित तुम्हाला सांगणार आहे आणि ते सिक्रेट किंवा गुपित आहे माझ्या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसेस. आपल्या रोजच्या आयुष्यातनं आपल्याला खूप ताण आणि स्ट्रेस असतात. नोकरीची त्या ठिकाणच्या काळज्या असतात, आपल्याला भविष्याची चिंता असते, अनिश्चितता आपल्याला भेडसावत असते, पैशाच्या काळज्या असतात, आपल्या नातेसंबंधातले काही प्रॉब्लेम असतील तर त्यामुळे आपण नकारात्मक विचार करत असतो. आणि ह्या सगळ्यामध्ये आपलं लक्ष बहुतेक वेळा आपल्या आयुष्यात काय नीट चाललेलं नाही आहे याच्याकडे असतं किंवा काय हवं आहे याच्याकडे असतं. ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात चांगल्या चाललेल्या आहेत त्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही आणि त्या आपण गृहीत धरतो. तर मी देखील असेच विचार करायचे, त्यामुळे मला देखील खूप स्ट्रेस यायचा. पण जेव्हापासून मी ग्रॅटिट्यूडच्या प्रॅक्टिसेस सुरू केल्या, माझं आयुष्यामध्ये अगदी आमूलाग्र बदल झाला. माझी सकारात्मकता वाढली आणि मी आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघू लागले. मला इतका त्याचा फायदा झाला की चॅनल सुरू करताना जे 3 व्हिडिओ टाकायला लागतात त्यातला एक व्हिडिओ मी ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड कसा डेव्हलप करायचा हा टाकलेला आहे बघा. आणि आत्ता देखील न्यू मी ॲपद्वारे जेव्हा आपण जोडले जात आहे तेव्हा माझं अगदी ठरलेलं होतं की पहिला जो काही चॅलेंज टाकायचा आहे तो हा कृतज्ञतेचा चॅलेंजच करायचा आहे, कारण ह्याचा खूप सुंदर फायदा मला झालेला आहे आणि तुम्हाला व्हावा अशी माझी खूप अगदी मनापासून इच्छा आहे. तर ह्या 30 दिवसाच्या कृतज्ञता चॅलेंजमध्ये आपण काय काय करणार आहे बघा. यामध्ये आपल्याला रोज एक ग्रॅटिट्यूडचा जर्नल प्रॉम्प्ट येणार आहे की एखादा एक सोपा प्रश्न विचारला जाईल, तिथे उत्तर लिहायला जागा असेल, त्या जागेमध्ये तुम्ही व्यक्त होऊ शकता आणि रोज एक नवीन प्रश्न येणार आहे. या ह्याच्यामध्ये चॅलेंजमध्ये मी 2 मेडिटेशन दिलेले आहेत. एक 2 मिनिटाचं मेडिटेशन आहे जे तुम्ही सकाळी करू शकता आणि त्यामुळे तुमचं दिवसभरचं व्हायब्रेशन वर राहू शकतं. एक 10 मिनिटाचं मेडिटेशन जे आहे ते रात्री करण्यासाठी आहे. रात्री झोपण्यापूर्वी केलं तर तुम्ही त्या कृतज्ञतेच्या भावनेत झोपाल आणि तुमचं रात्री सबकॉन्शियस माइंड त्याप्रमाणे प्रोग्रॅम होत राहील. दोन्ही मेडिटेशन माझ्या आवाजात दिलेले आहेत. आता ॲफर्मेशनचं महत्त्व तर सगळ्यांनाच माहितीच आहे, मी चॅनलवर खूप वेळा शेअर केलेलं आहे. तर त्यासाठी या ह्याच्यामध्ये रोज तुम्हाला ॲफर्मेशन्स देण्यात येतील, जे तुम्ही आरशासमोर उभे राहून म्हणू शकता, लिहू शकता, मनात म्हणू शकता. आणि रोज हा देखील एक ॲफर्मेशनचा प्रवास असणार आहे. म्हणजे आदल्या दिवशीचे ॲफर्मेशन्स व दुसऱ्या दिवशीचे ॲफर्मेशन्स पुढची पायरी असतील. सो ते तुम्हाला करायला देखील खूप छान वाटेल. ह्या सगळ्या चॅलेंजचा कंटाळा येऊ नये ना म्हणून रोज एक छोटीशी ग्रॅटिट्यूडची कृतज्ञतेची एक कृती किंवा ॲक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला ते हा सगळा या करण्यामध्ये तुमचं सातत्य राहील आणि तुमचा उत्साह वाढवण्यासाठी. आता बऱ्याच वेळेला आपण गोष्टींची सुरुवात करतो पण ते पूर्ण सलग आपल्याकडनं केलं जात नाही. तर यासाठी ॲप हाच एक अकाउंटेबिलिटी पार्टनरसारखं काम करण्यासाठी आम्ही त्याला डिझाईन केलेलं आहे. तुम्ही तिथे अलार्म सेट करू शकता की रोज तुम्हाला त्यावेळेला रिमाइंडर येईल की तुम्हाला आजची ॲक्टिव्हिटी करायची आहे किंवा आजचा जर्नल करायचा आहे, तसं तुम्ही ते सेट करू शकता. आता बघा की प्रोत्साहन देण्यासाठी, तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी एक आपण बॅजेस डिझाईन केलेले आहेत की 7 दिवस तुम्ही सलग केलं की तुम्हाला एक बॅज मिळेल, जे तुमचा तर उत्साह वाढवतीलच पण तुम्ही शेअर केले तर दुसऱ्यांना देखील तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता. असं हे चॅलेंज करण्यासाठी हे जे चॅलेंज आहे ते दोन्ही भाषेत आहे, मराठी आणि इंग्लिश. दोन्ही भाषेतलं चॅलेंज सेम आहे. तुम्हाला ज्या भाषेत ॲफर्मेशन्स किंवा जर्नल लिहावंसं वाटेल ती भाषा तुम्ही निवडा आणि त्याप्रमाणे तुम्ही साइन अप करा. आता 30 दिवस झाल्यावर काय करणार आहे
आहे. तर 30 दिवसानंतर तुम्ही PDF मध्ये स्वतःला हे पाठवू शकता, ईमेल करू शकता, जे तुमचे जर्नलचे जे एंट्रीज आहेत त्या, किंवा ते दुसऱ्यांबरोबर देखील शेअर करू शकता. ॲफर्मेशन्स मराठीत आपण स्त्रीलिंग पुल्लिंग बदलतं, म्हणून त्याप्रमाणे तुम्ही सुरुवातीला सेट करू शकता, म्हणजे तुम्ही आलेले ॲफर्मेशन्स तुम्ही डायरेक्टली वाचू शकता. आता 30 दिवसानंतर काय करायचं आहे, तर हे सगळं तुमच्याकडे कायम राहणार आहे. 30 दिवसानंतर तुम्ही रिसेट करू शकता. आता त्यामुळे पहिलं सगळं खोडलं जाईल आणि पुन्हा नव्याने तुम्ही जर्नल वगैरे एंट्रीज सुरू करू शकता. कारण 30 दिवसात तुम्हाला एकदा सवय लागल्यानंतर तुम्हाला अजिबात वाटणार नाही की तुमची ही प्रॅक्टिस बंद व्हावी. तुम्हाला अगदी उत्साह येईल अजून करायला. त्यामुळे हे तुमच्याबरोबर कायम राहणारे मेडिटेशन देखील तुम्ही रोज कायम करू शकता. ॲफर्मेशनचा देखील तसाच कायम उपयोग होऊ शकतो. तर ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता जर्नलिंगचे फायदे बघूया. ग्रॅटिट्यूड जर्नलिंगनी आनंद वाढतो. जेव्हा आपण जे चांगलं आहे त्यावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा मन आपोआप हलकं होतं. तणाव कमी होतो. आभार मानणं हे विचार शांत करतं आणि मनात संतुलन आणतं. झोप सुधारते. दिवसाच्या शेवटी कृतज्ञता व्यक्त केल्याने झोप शांत आणि गाढ लागते. स्वतःची ओळख वाढणे. दररोज लेखन केल्याने तुम्हाला स्वतःच्या भावनांना अधिक खोल समजता येते. नाती मजबूत होतात. जेव्हा आपण लोकांचे आभार मानतो, तेव्हा नात्यामध्ये जवळीक आणि प्रेम निर्माण होतं. आरोग्य सुधारतं. कृतज्ञ लोकं जास्त ऊर्जावान, निरोगी आणि आत्मविश्वासी असतात. आणि ग्रॅटिट्यूडचा सगळ्यात मोठा फायदा आहे की कृतज्ञता हे तुमचे स्वप्न साकार करण्याचा सर्वात वेगवान मार्ग आहे. एकदा युनिव्हर्सला, ब्रह्मांडाला तुम्ही सांगता की तुम्ही कशासाठी कृतज्ञ आहात आणि त्या भावनेत जाता, तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला अजून गोष्टी देतं की ज्याच्यासाठी तुमची कृतज्ञतेची ही भावना वाढत राहील. तर मी हा प्रवास केलेला आहे, त्याचे फायदे अनुभवले आहेत आणि म्हणून मी तुम्हाला खात्री देते की ह्या कोर्सनी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. विश्वास ठेवा माझ्यावर आणि तुमची निराशा होणार नाही. 30 दिवसाचा स्वतःसाठीचा केलेला हा एक सुंदर प्रवास पूर्ण नवा दृष्टिकोन तुम्हाला देऊ शकतो. एक नवीन यश मिळवण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नवीन उत्साह, एक नवीन आशा तुमच्यामध्ये जागृत करू शकतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला आमंत्रण देते या प्रवासात माझ्याबरोबर जॉईन व्हा. आणि आता आपण पहिल्या दिवसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये भेटूया. कोर्सला साईनअप करा आणि लगेचच कोर्स तुमच्यासाठी ओपन होईल. सो पहिल्या दिवशी भेटूया. नमस्कार. थँक्यू.